टुरिझम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत विठुरायाच्या नगरी पंढरपूरमध्ये आणि या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की विठुरायाच्या नगरीचं म्हणजे जे की भाविकांनी दुमदुमली आहे आणि त्या ठिकाणी सध्याही वारकरी खूप काही आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज आपण याच पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला एक असं ठिकाण पाहायला मिळत आहे की बऱ्याच जणांनी एक्सप्लोर केलं नसेल। तुळशी उद्यान म्हणून आहे, तुळशी वृंदावन अशा पद्धतीनं हे तुळशी उद्यान आहे। तर हे उद्यान जे आहे तर वन विभागाच्या अंतर्गत येतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार तुळशी उद्यान अशी ही संकल्पनेतून म्हणजेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नाव देण्यात आलेलं आहे। नगरसेवक पंढरपूर आणि यांनी हे निर्माण केलेलं हे सुंदर असं तुळशी उद्यान आहे। तर चला मग सुरुवात करूया। या ठिकाणचं आपण जे काही विविध जातीच्या ज्या तुळशी व वृंदावन वगैरे तुळशीच्या जाती आहेत तर हे आपण पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला संपूर्ण पहा आणि लाईक जरूर करा। या तुळशी बागमध्ये आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवलेले हे सर्व काही चित्रीकरण या भिंतीवरती आपल्याला पेंट केलेलं दिसत आहे। नामदेव महाराजांनी विठ्ठलाला नैवेद्य दाखवलेला, खाऊ घातलेला, हे सर्व संत मंडळी यांचे विविध म्हणजे प्रकारचे चित्र त्यांचे जीवनचरित्रावर आधारित पेंट केलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी एकनाथ महाराज दिसत आहेत आणि त्यानंतर नामदेव महाराजांनी गाढवाला पाणी पाजलेलं हे सर्व या ठिकाणी सुंदर असं पेंट केलेलं भिंतीवरती दिसत आहे पहा। आणि त्याचबरोबर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांचे तुळशीचे जाती आपल्याला या ठिकाणी निर्माण केलेल्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर विविध संतांच्या या ठिकाणी मूर्त्या पण आतमध्ये पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, या उद्यानामध्ये भव्य अशी पांडुरंगाची मूर्ती पण पाहायला मिळेल। पण तत्पूर्वी आपण सर्वात शेवटी या उद्यानाच्या मागच्या साईडला आपण पाहतो या ठिकाणी पद्मावती तलाव जे आहे याचा सुंदर आणि विहंगम असा आपल्याला नजारा टिपता येतो पहा। सायंकाळच्या वेळी जर आले तर इथं तुम्हाला निवांत आणि शांतपणे बसता येईल। हे या उद्यानाच्या सर्वात पाठीमागचं दृश्य आहे आणि त्याचबरोबर पाठीमागे आपल्याला बसण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे पहा। टप्प्याटप्प्यानं अशा पद्धतीनं या ठिकाणी फरशा बसवण्यात आलेल्या आहेत। इथं बसून आपण म्हणजे या उद्यानाचं आणि त्याचबरोबर समोर असलेल्या या तलावाचं विहंगम असं दृश्य पाहू शकतो। अतिशय असं वाटते की आजूबाजूनं हे नारळाची झाडं उभी दिसत आहेत। कोकणातलं जसा नजारा असतो त्या पद्धतीचा हा नजारा पाहायला मिळतो पहा। समुद्राचा काठ आणि उंच उंच नारळाची झाडं म्हणजे कोकणात गेल्यासारखा फील होतोय समुद्रकिनारी। आणि भव्य अशी ही विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी।
तर एकंदरीत मंडळी, पंढरपूर या नगरीमध्ये असलेलं हे तुळशी उद्यान भाविकांचं एक आकर्षणाचं महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे. आणि या ठिकाणी बरेचसे पर्यटक आणि वारकरी तर फार थोड्या प्रमाणात येत असतील, परंतु पर्यटक म्हणून या ठिकाणी बरेच जण हे एक्सप्लोअर करण्यासाठी, पाहण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून पुढे आता वारीच्या काळामध्ये पण आपल्याला भरपूर भाविक या ठिकाणी यांची वर्दळ पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. या ठिकाणी आपल्याला विविध साधू संतांच्या जे काय स्टॅच्यू, मूर्ती वगैरे पाहायला मिळत आहे पहा. तर हे संत कान्होपात्रा म्हणून आहेत. तर हे विविध जे साधू संत आहेत, होऊन गेलेले आहेत, त्यांचे आपल्याला पुतळे असतील, त्यांचे चरित्र जे आहे तर ते भिंतीवरती आपल्याला पेंट केलेले दिसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशी उद्यान हे ह्याच्याकरिता की विविध जातींचे आपल्याला या ठिकाणी तुळशी, जे की आपण कधी ऐकलेलं नसेल, तर ह्याचे रोपटे आपल्याला पाहायला मिळत आहेत पहा. तर एकंदरीत हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि या ठिकाणाला येऊ इच्छित असाल तर नक्कीच या स्टेशनच्या अगदी समोरच, म्हणजे पंढरपूर या तीर्थक्षेत्राचं जे महत्त्वाचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या समोरच आपल्याला हे तुळशी उद्यान पाहायला मिळेल. व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.